तुळशी गणेशवाडी आणि बैरवडी यामध्ये मॅच आणि पहिल्या चेंडूवरती स्टनिंग स्टार्ट. पहिल्या चेंडूवरती एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये अटिपला झेल. पहिल्या चेंडूवरती फलंदाज ठरला फेल. थँक्यू डीजे उमेश धाडसे यांच्यावरती नुकतं जे संगीत आलं आहे एस के रेकॉर्डिंग स्टुडिओ यांच्यामध्ये आपण पाहिलं तर अगदी ते बनवण्यात आलं आहे आणि ते गाणं सध्या मात्र आपण डीजेच्या माध्यमातून प्ले केलं आहे. मैदानाच्या दिशेने जाऊयात. पुढचा बॉल सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न. डाऊन डी ग्राउंड स्ट्रोक खेळायचे होतात. आपल्या फॉलोथ्रोमध्ये मात्र फिल्डिंग करत असताना पाहायला मिळतं जोपर्यंत बॉलला फील्ड केलेत. एक धाव येत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती पुढे जाऊन पोहोचत आहेत. स्कोर 1. उजव्या बाहेरचा चेंडू होता. पुन्हा एकदा ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक 2 आले. कॉलिंग मध्ये थोडीशी चुकी होती. आता कोणी पुढे यायचं कोणी मागे यायचं हे देखील थोडंसं शिकण्यासारखं असतं. त्याच्यामुळे कॉलिंग महत्त्वाची आहे. एकदा ॲड होईल. मागच्या 2-3 सामन्यामध्ये आपण धनंजय चौकार षटकार भरपूर पाहिले. या सामन्याची सुरुवात विकेटनं झाले. फलंदाज बाद झाले. येस, धावफलकावरती धावा झाला 2. पुढचा बॉल ओव्हर द विकेट. फटका पुण्याचा खेळायचा प्रयत्न केलाय. चेंडू मात्र तिथे फील्ड केला जाईल का, परंतु क्षेत्ररक्षकानं मिस्टेक केल्यात. पाठीमागे बॅकअप चांगला आहेत. एका धावेवरती समाधान व्यक्त करावं लागेल आणि एका धावेनं संघाची धावसंख्या जी आपण पाहिलं तर पुढे जाऊन पोहोचते ती मात्र 3च्या घरामध्ये. आतापर्यंत बॉल फेकून झालात. बरोबर या षटकाचा खेळ मैदानाच्या मध्ये कंप्लीट झालाय. धावा धावफलकावरती 3. या आपण जाऊयात डीजेकडे. ऐकूयात संगीत. हारली होती आणि मंडणगडचा टायगर तुम्ही देखील उल्लेख केला होता. भरतजी मोरे यांनी उल्लेख केला होता. आणि आजही जर पाहिली तर त्याच्या बॅटची धार, त्याच्यामधला वार, त्याच्यामधला प्रहार आणि एका पाठोपाठ एक ठोकलेले षटकार आपण पाहिलेत उमेश धाडसे यांच्या बॅटमधनं. आणि त्याच खेळीच्या जोरावरती मापळाचा संघ मागच्या सामन्यामध्ये विजय झाला होता. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि या पहिल्या षटकाचा खेळ संपताना धावा धावफलकावरती येते 3. दुसऱ्या षटकाला होते सुरुवात आणि हा दुपारचा सत्र आहे. त्याच्यामुळे धावा जास्तीत जास्त कशा येतील ह्या देखील पाहणं गरजेचं आहे. कमी धावा आल्या तर कदाचित दुपारचं सत्र आहेत त्यावेळेला लो स्कोरिंग गेम लवकर फिनिश केला जातोय. स्कोर रन यायला हव्या स्कोरबोर्डवरती. वेलकम विजयजी भागडे, आपले स्वागत आहे. पहिला षटकाचा खेळ संपला. धावा धावफलकावरती 3. फक्त एका गोष्टीची विनंती, जास्त वेळ घेत आहेत फिल्डिंग करणारी टीम कमिटी मेंबर्स आम्हाला सातत्याने तिथून गाईडलाईन करतायत. विनंती असेल वेळ कमी घ्या कारण वेळ खूप महत्त्वाचे आहेत. बी ग्रुपमधला हा शेवटचा मॅच सुरू आहे. राऊंड विकेट. पहिला बॉल लोवर फुलटस बॉल खेळण्याचा प्रयत्न केलाय. बॉल चालला ऑन साईडला. क्षेत्ररक्षक मात्र स्क्वेअर लेगमधून वेगानं पुढे आल्यात. फिल्डिंग केल्यात. त्याचा फायदा मैदानाच्या मध्ये डबलमध्ये होईल आणि डबलने धावसंख्या धावफलकावरती पुढे जाईल. जाऊन पोहोचेल ते 5च्या घरामध्ये. पुढील होणारा मॅच श्री भैरी प्रतिष्ठान क्रिकेट संघ पिंपलगाव आणि त्यांच्या जोडीला असेल कुंभारलीचा संघ. या दोन्ही टीमला विनंती असेल आपण टॉस करण्यासाठी यायचे आहेत. श्री भैरी प्रतिष्ठान क्रिकेट संघ पिंपलगाव आणि त्यांच्या अगेन्स्ट कुंभारली यांच्यामध्ये पुढचा मॅच रंगेल. पुढचा मॅच देखील महत्त्वाचा आहे. पण या चालू सामन्यामध्ये आता स्कोर थोडासा हळूहळू येताना दिसतोय. फुलटॉस बॉल स्क्वेलेकच्या पंचाकडे इशारा आलाय. नो बॉलचा वेस्ट साईड कमरेच्या वर फुलटॉस चेंडू हाताळला गेला ज्याला क्रिकेटच्या भाषेमध्ये भीमर म्हटलं जातं. आणि हा वेस्ट साईड कमरेच्या वर हा चेंडू हाताळला गेला. शेवटच्या क्षणी जास्त जोर लावण्याचा प्रयत्न, जास्त एफर्ट लावण्याचा प्रयत्न गोलंदाजीने केला. इट्स नो आणि त्यानंतर आलेला आहे फ्रीडचा इशारा. 6 धावा धावफलकावरती. फ्रीडचा बॉल. गोलंदाज तनुष तयार. तनुष रेडी. यावेळेचा बॉल आपण पाहिलं तर अगदी खूप चांगल्या पद्धतीनं पाहायला मिळालात. सरळ चेंडू मात्र आपण पाहिलं तर विकेट किपरच्या दिशेने जातोय. डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळत आहेत. धावा धावफलकावरती 6. आतापर्यंत बॉल या षटकातील फेकून झाल्यात ते मात्र 2.
आज जसं आपण चर्चा करतोय सुरुवातीच्या विकेट नंतर सावरण्याचा प्रयत्न फलंदाजी करणारा संघ तो देखील करतोय. कारण एक तो धक्का लागला होता पहिल्याच षटकामध्ये, त्यातून सावरण्याचा प्रयत्न केला जातोय. युवा क्रीडा कमिटी मंडणगड पूर्ण कमिटीचा प्रयत्न आणि या युवा चषकाचा तो जोश प्रत्येकामध्ये दिसतो. जोश आहे आणि जोश दाखवत असताना मिड विकेट सीमारेषा पार धाडलाय, चेंडूला षटकार. कडक स्ट्रोक पाहायला मिळाला. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, टायमिंग सहित या बॉलला फेकून दिलं बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार देखील मैदानाच्या मध्ये येणं गरजेचं आहे. प्रमोदच्या बॅटमधून तो षटकार आलात. 6 धावेने धावा फलकावरती 12. दोन्ही प्रमोद आहेत. प्रमोद वर्सेस प्रमोद, स्ट्राईक आणि नॉन स्ट्राईक. आणखीन एक बॉल वेगवान टाकलाय, जलद गतीचा टाकलाय, थोडा दूर खेळवण्याचा प्रयत्न केलाय. ऑफ टाइमच्या थोडा बाहेर घेऊन गेले आणि तिथून मात्र आपण पाहिलं तर शेवटचा बॉल बाकी आहेत. धावा 12 झाल्यात. पहिला बॉल डबल, त्याच्यानंतर नो बॉल, त्याच्यानंतर 0, त्याच्यानंतर 6, त्यानंतर 0. शेवटचा बॉल, शेवटचा चेंडू. मागचा चेंडू थोडासा लांबही खेळवला होता, जसं तुम्ही उल्लेख केला होता. लांब खेळवला, दूर खेळवला होता. आता लेग स्टम्पच्या बाहेर आहे. लेग स्टम्पच्या बाहेर आहे, पण वलतात इशारा करतात. वाईट बॉलचा इशारा. डाव्या एसटीच्या बाहेर, लेग स्टम्पच्या बाहेर चेंडू हाताळला गेला होता. पहिलं षटक इतकं चांगलं खेळल्या तुम्ही हाताळल्यानंतर या दुसऱ्या षटकामध्ये तुम्ही दिलेल्या धावा, तुम्ही दिलेल्या रन प्रतिस्पर्ध्याला सामन्यात शिरकाव येण्याची संधी निर्माण करून दिले. आणि मागे काही मॅचेसमध्ये याच गोष्टी तर आपण खऱ्या अर्थानं पाहिलेल्या आहेत. धावा फलकावरती सध्या 13. शेवटचा बॉल मैदानावरती बाकी असलेल्या ओव्हरमधील तनुष राऊंड विकेट. कोलबटप्प्याचा बॉल टाकला, आता चांगला बॉल टाकलाय. कमबॅक करत असताना पाहायला मिळतात शेवटच्या बॉलवरती रन एक कंप्लीट झालायत. एका धावेवरती समाधान व्यक्त करावं लागेल तसं चित्र दिसतंय. पंचाने दर्शवलं. लेग बायच्या माध्यमातून धाव कंप्लीट. धावा फलकावरती पहिल्या 2 षटकांच्या अखेरीस 14 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक संगीत घेऊया आणि मैदानाच्या दिशेने येऊयात. आणि पहिल्या चेंडूवरती लागलाय धक्का. रन स्कोर कार्डवरती सध्या त्या 14. पहिल्या बॉलवरती विकेट आल्यात. ओमकारनं विकेट मात्र मैदानाच्या मध्ये मिळवून दिलीत. फलंदाज मात्र प्रमोद मैदानाच्या बाहेर आल्यात. नव्यानं बॅटर गौरव न्यूमॅनिन. लेग स्टंपच्या बाहेर सोडून जाणारा बॉल. पंच राहील सर आमच्या दिशेनं वळतायत. व्हाईट बॉलचा सिग्नल अगदी घोषित करतात. एक्स्ट्रा रन टीमच्या टोटलमध्ये वाढेल. संघाच्या धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 15च्या घरामध्ये. ओमकार तयार. षटकातील मात्र पुढचा बॉल घेऊन पुन्हा एकदा ऑफ्टमच्या बाहेरचा बॉल. फटका चांगला खेळलाय. बॉल चाललाय अगदी बाउंड्री लाईनच्या दिशेने. तो निघून जाईल सरळ सीमारेषेच्या पार. आलाय चौकार आणि या चौकारानं धावा फलकावरती जाऊन पोहोचतायत. त्या मात्र 19 रन. रन पाहिजे अशा वेळेला उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू कव्हरच्या डोक्यावरनं चौकार.
जास्त बाहेर आहे, जास्त बाहेर आहे. पंचांनी पहिलं एकदा निरीक्षण केलं, पाहिलं आणि त्यानंतर सांगितलं जास्त बाहेर आहे, उजव्या यष्टीच्या बाहेर, राईट आर्म अराउंड द विकेट. एक अँगल क्रिएट जरूर होतोय पण जास्त बाहेर खेळवला जातोय. या चौकारानं धावफलकामध्ये होईल वाढ. 20 20 धावा धावफलकावरती. आता स्कोरबोर्ड जर व्हायला धनंजय तर कदाचित टीमने विचार केला होता त्या 35-40 पर्यंत जाताना त्याच दिशेने प्रवास सुरू आहे. यस, प्रवास तो सुरू झालाय. पुढचा बॉल राऊंड विकेट. पुन्हा एकदा थोडा जास्त एफर्ट लावण्याचा प्रयत्न होतोय. खांद्यावरती जास्त जोर दिला जातोय आणि अँगल जो अगदी क्रिएट करण्याचा प्रयत्न होतो ना तो थोडा जास्त बाहेरच्या दिशेने घेऊन जाण्याचा प्रयत्न हा गोलंदाज करतो आणि ते चित्र दिसतंय मैदानाच्या मध्ये. आणि त्यावेळेला थोडासा तोल गेला होता, थोडासा बॅलन्स गेला होता. ज्यावेळेला रिलीज ऑफ द डिलिव्हरी कानाच्या वरती चेंडू हा तुम्ही रिलीज करता की खांद्याच्या जस्ट पुढे रिलीज करता यालाही महत्त्वाचं आहे. थोडासा एफर्ट जास्त लावला जातोय, जास्त एफर्ट. आता उजव्या यष्टीच्या बाहेर होता, बॅटच्या कडे लागला, चेंडू झाला पाठीमागे. धावा येत नव्हत्या, आता धावा वाईड न आल्यात, वाईड अँगल न आल्यात, आउटसाइड एज न आल्यात. चेंडू बॉल लाईनच्या बाहेर, चौकार. फलकावरती धावा जर पाहिलं तर चौकारानं जाऊन पोचतात त्या 25-25 ऑन दी स्कोर कार्डवरती आपण पाहू शकतायत. विकेट वाईड, चौकार वाईड, वाईड, त्यानंतर चौकार. आतापर्यंत 3 वाईड बॉल, 2 चौकार, 1 विकेट या ओव्हरमध्ये पाहायला मिळालेत. यानी की 3 बॉल आतापर्यंत फेकून झाल्यात. धावा 25. पुन्हा एकदा चित्र तेच आहेत. पुन्हा एकदा वाईट बॉल पंच मात्र घोषित करतायत. वाईट 4, वाईट, वाईट 4, पुन्हा वाईट. धावसंख्या 26. ये षटक आहे ना भाई, खतम होने का नाम नहीं ले रहा है. ही ओव्हर आहे जी संपण्याचा नाव घेत आहे. कारण एका पाठोपाठ एक अजून आहे, अजून 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 अजून. जसं एका ऑनलाईन शॉपिंगवाली ॲड येते ना, ओव्हर दिखा तसं हे चाललंय. अजून एक वाईट, अजून एक वाईट, वाईटच्या पाठोपाठ वाईट केला जातोय. आणि हे जे वाईट बॉल टाकले जातात ना, कोणीतरी त्यांनी जाणं सांगा बाबा अशा वाईट बोलणं संघाची परिस्थिती वाईट व्हायला वेळ लागणार नाहीये. त्या वाईटनं स्कोरबोर्ड वाढला गेलाय. आतापर्यंत 8 बॉल फेकून झालेत, म्हणजे 2 षटक एकट्याने टाकण्याचा प्रयत्न ओमकारनं केलेत असं म्हणूयात. त्यात आणखीन एक वाईट येऊ शकतो मैदानाच्या मध्ये. हो, आणखीन एक वाईट आलायत आणि वाईट क्रमांक सध्या मैदानाच्या मध्ये 6वा वाईट आपल्याला पाहायला मिळालाय. आता ह्या 6 वाईटच्या धावा देखील मैदानाच्या मध्ये निर्णायक राहू शकतील. धावसंख्या 28. आणि कळीचा मुद्दा, कदाचित जो मुद्दा तुम्ही छेडलाय जर विजयाने पराभव असेल तर तितकंच राहिलं तर त्या धावा अगदी जीवाला थोडासा घोर लावून जातील अशा वेळेला. आणि तुम्ही अशा वेळेला वाईट टाकलेत ना, ज्यावेळेला 2 ओव्हरमध्येच फक्त 14 रन होत्या, 2 षटकामध्ये 14 रन होत्या. तुम्ही मॅचवरती होता आणि त्यानंतर हे वाईट म्हणून म्हटलं आता ते वाईटनं परिस्थिती वाईट होऊ लागले. हा परफेक्ट डिसिजन आहे. या परफेक्ट डिसिजन आहे ज्यावेळेला तुम्ही एंड चेंज केला, लाईन चेंज केली, लेन चेंज केलं आणि तो परफेक्ट बॉल हाताला गेला आहे. 2 धावा या चेंडूवरती पूर्ण स्कोर. एकच धाव या चेंडूवरती पूर्ण स्कोर जाऊन पोचलाय तो 29-29. आणि तिथे खेळाडू गेले, लॉंग ऑफचा खेळाडू गेला, लॉंग ऑनचा गेला. त्याने सांगितलं बाबा एंड चेंज करणं गरजेचं आहे, कारण त्या एंडनं तुम्ही जवळपास वाईट बॉल 6 हाताळले होते. आता हे एंड तुमचं मैदानाच्या मध्ये महत्त्वाचं ठरत आहेत. बॉल अगदी चालला आहेत बाउंड्री लाईनच्या बाहेर, वाईडिश लॉंग ऑफच्या डोक्यावरून चेंडू सीमारेषेच्या पार आणि कारण धावा फलकावरती जाऊन पोहोचतायत. पहिल्या अगदी बरोबर 3 ओव्हरचा खेळ संपलायत. 35 धावा ह्या स्कोर कार्ड वरती लागल्यात. 35. धावा त्या मागच्या षटकामध्ये 21 धावा आल्यात, 21 रन आल्यात. त्यांनी एंड चेंज केला, साईड चेंज केली, पण भाई साईड चेंज करताना लेन तुम्ही चुकीची टाकली. फुल लेन डिलिव्हरी आणि परफेक्ट टायमिंग साधलं. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक होता, त्याच्या डोक्यावरून चेंडूला पाठवलंय सीमारेषा पार. षटकार. आत्ता स्कोरबोर्ड थोडासा हसरा दिसतोय. काही वेळेला आपण व्हॉट्सअपवरती ते इमोजी पाठवतात बघा, हसरे चेहरे असतात, काही टेन्शनवाले इमोजी असतात. ते मागे थोडेसे डोळे वरवाले इमोजी होता, आता थोडासा स्माईलवाला इमोजी पाठवला आहे, कारण चेहऱ्यावरती थोडेसे स्माईल आले. चेहऱ्यावरती थोडासा मन में एक लड्डू फुटा आहे, कारण मागच्या ओव्हरमध्ये 21 रन आलेत. यस, 4थ्या षटकाला सुरुवात होईल.
पहिला बॉल चांगली, ही लेंथ चांगली आहे, या लेंथवरती गोलंदाजी करायची आहे. चौथ्या षटकामध्ये गोलंदाज झाल्यानंतर पहिल्या बॉलवरती मैदानाच्या मध्ये रन कंप्लीट, रन कंप्लीट. पेल्स तुम्हाला डिस्ट्रॉय करायचे आहेत. आता याच गोष्टी तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये जाणणं गरजेचं आहे. तुम्ही यष्टांना लावून चालत नाहीत तर ती बेल्स मैदानाच्या आतमध्ये डिस्ट्रॉय होणं गरजेचं आहे सर. भरपूर काही गोष्टी घडल्यात, भरपूर काही, कदाचित हाही व्हिडिओ थोडासा व्हायरल होईल. सांगते पंच सांगतील अजून भरपूर काही वाक्य आहे. पंचाने एक हात वरती केलं त्यांनी सांगितलं अजून भरपूर काही या मॅचमध्ये येणारं बाकी काही गोष्टी शिकाव्या लागतात, समजाव्या लागतात, काही उमजाव्या लागतात आणि काही समजून घ्याव्या लागतात. आता भरपूर काही घडतंय. पहिला वाटलं काय स्टम्पच्या किती बाजूने गेलाय, जवळनं गेलाय, पायावरती आदळलाय, बॅटला लागलाय, आतमध्ये गेलाय, भरपूर काही या ओव्हरमध्ये चालू आहे. स्कोर सध्या थांबलाय तो 2 गडी बाद 36. आपल्यामध्ये उपस्थित होत असताना बहिरवली गावचे गोड असं व्यक्तिमत्व आदरणीय सन्माननीय प्रवीणजी लाखन साहेब यांचं आगमन झालं, त्यांचं स्वागत आहे. युवा क्रीडा कमिटी मंडणगड आयोजित युवा चषक आणि त्यांच्या जोडीनं बहिरवली गावचे आणखीन एक व्यक्तिमत्व दिलीपजी पोस्टुरे साहेब हेही आपल्यामध्ये उपस्थित आहेत. त्यांचे आपण स्वागत करूयात युवा चषक 2026 मध्ये. लेन चेक केली जाईल. पंच पुन्हा एकदा. पंचांना जितकं सकाळपासून एक्सरसाइज करावी लागली नाही ना तितकी या मॅचमध्ये करावी लागलेत, तितकी या इनिंगमध्ये करावी लागलेत. सातत्यानं राहील सरांना. धावसंख्या 37. आणि पंच जितका वाईट जास्त बाहेर आला ना तितकी साईजनं जास्त वाईट देतात. एक्सरसाइज केले पण तितका जास्त हात बाहेर काढतात. बाबा इतका वाईट आहे, इतका बाहेर आहे. आता मध्ये गेल्यानंतर तोही बाहेर जातोय. हा चेंडूला पिक केलं. दॅट्स अ पिकअप पुल, पॉवरफुल फटका, षटकार. पंचा नाही तर तसं तशा पद्धतीने आता 2च इशारे करावे लागत आहेत. एक वाईट, दुसरा षटकाराचा. पुन्हा पुन्हा वाईट. आधी 2 हात वरती केले, आता 2 हात साईडला केले, पुन्हा सांगितलं वाईट. एक तर हॉरिझॉन्टल नाही तर मग पॅरलल दोन्ही आहेत. एक तर समांतर नाही तर मग डोक्याच्या वरती. आपल्याला 4 प्रकार शिकवायला द्यायचे. त्यावेळेला डोक्यावर, समोर, बाजूला, खाली असे 1 2 3 4 होते शारीरिक कवायतीमध्ये. समोर चेंडू खेळाय, समोर चेंडू खेळाय, चेंडू झाला लॉंग ऑफ ला शतरक्षक. आता शारीरिक शिक्षणमध्ये हे पण शिकवलं जायचं. उंच उडी ते त्यांनी परफेक्ट मारले, बरोबर उंच उडी मारले, चेंडूला रोखले, धापलकामध्ये होईल वाढ. स्कोर जाऊन पोचलाय तो आता 46. 46 धावा. कुठे स्कोर होता 3 वरती पहिल्या ओव्हरमध्ये, 2 ओव्हरमध्ये 14 आणि सध्या स्कोर आहे 46. 46. खेळ बदलण्यासाठी जास्त वेळ जात नाही याचं प्रात्यक्षिकरण मैदानाच्या मध्ये तर 3ऱ्या ओव्हरमध्ये ओमकार आणि आर्यनकडून पाहायला मिळालं. आता आर्यनचा चांगला बॉल अपील झाला. पंचांचा बोट हवेमध्ये. फलंदाज बाद. तिथे बाद घोषित केलं फलंदाजांना. पंचांनी धाव घेण्याचा प्रयत्न देखील केला होता. थोडंसं मैदानाच्या मध्ये ते लक्षण होतं आणि तिथून मात्र विकेट आल्यात. लेग बिफोरच्या माध्यमातून फलंदाज बाद. रन 46. 46 धावा या धावफलकावरती लागल्यात आणि 47 धावांचा पाठलाग हा मैदानाच्या मध्ये करायचा आहे. 47 रन मैदानाच्या मध्ये चेस होतील नाही होणार. बहिरवली संघानं चंडिका देवी क्रिकेट संघ बहिरवली यांनी प्रथमतः बॅटिंग करत असताना त्या 46 केल्यात आणि 47चा पाठलाग करायचा आहे. भैरवनाथ क्रिकेट संघ तुलशी गणेशवाडीला. या आपण टॉसच्या दिशेने जाऊयात. टॉस होईल श्री भैरी प्रतिष्ठान क्रिकेट संघ पिंपलगाव आणि त्यांच्या अगेन्स्ट टीम कुंभारली यांच्यामध्ये टॉस. मुंबई आयोजित युवा चषक 2026 आज सकाळपासून सुरू झालेला हा क्रिकेटचा थरार, क्रिकेटचा महासंग्राम आपण अनुभवत आहेत. श्री भैरी प्रतिष्ठान क्रिकेट संघ पिंपलगाव आणि त्याच्या समोर असणारे श्री प्लेश्वर क्रिकेट संघ कुंभारली या 2 संघादरम्यान होईल टॉस. दोन्ही संघाचे कर्णधार पोचलेत. आपण करूया टॉस. नाणेफेकीचा कॉल केला जाईल. दोन्ही टीमचे कॅप्टन त्या ठिकाणी पोहोचले आहेत. अपरेश्वर क्रिकेट संघ कुंभारली गीतेश पवार साहेब यांच्यासोबत टॉस. नाणेफेकीचा कॉल होतोय आणि
पिंपलगावच्या बाजूने गेलेत. पिंपलगावनं सांगितलं प्रथम फिल्डिंग करू. मैदानाच्या मध्ये पिंपलगाव वन द टॉस अँड चूज टू बॉल फर्स्ट. हा सन्मान आहे युवा चषकाच्या वतीनं दोन्ही टीमचा सन्मान होईल. सध्या हा सन्मान केला जातोय अपरेश्वर क्रिकेट संघ कुंभारली या संघाचा सन्मान त्या ठिकाणी गीतेजी पवार साहेब यांच्या शुभ हस्ते. त्यानंतर कॅप्टन प्रणय टीम पिंपलगावचे श्री भैरी प्रतिष्ठान क्रिकेट संघ पिंपलगावचे कॅप्टन आहेत आणि त्यांचा सन्मान त्या ठिकाणी श्री गीतेश पवार साहेब यांच्या शुभ हस्ते आपल्याला पाहायला मिळतोय. टॉस पार पडलाय. टॉस जिंकलाय पिंपलगावनं. पिंपलगाव वन द टॉस अँड चूज टू बॉल फर्स्ट. बॅटिंग करावी लागेल टीम कुंभारलीला मैदानाच्या मध्ये. त्यामुळे त्याही मॅचकडे लक्ष असेल. सध्या या आव्हानाचा पाठलाग अगदी कशा पद्धतीनं या धावसंख्येचा पाठलाग होईल याची चर्चा करूयात. एक संगीत घेऊया आणि त्याच्यानंतर येऊयात मैदानाच्या दिशेनं. मी मारून बाजी झोप उडवली. बघा कमिटीने देखील तुम्हाला काही गोष्टी जे वेळेची उपलब्ध आपल्याजवळ आहे त्या वेळेमध्येच आज 24 सामने खेळवण्याचं मोठं असं आव्हान आहे. त्याकरता त्यामध्ये तुमच्या प्रत्येक संघाचं केलेलं सहकार्य ते फायदेशीर ठरणार आहेत. वेळ जितका कमी जाईल वाया त्याची काळजी आपण घ्यायची आहे. 27 धावांचा पाठलाग करायचा पण दोन्ही संघांना संधी आहे. म्हणजे 50 धावा नाही झाल्यात धनंजय पण हा 50-50 वाला मुकाबला आहे. दोन्ही टीम त्याच ताकदीचे आहेत. भैरवनाथ क्रिकेट संघ तुळशी गणेशवाडी आणि चंडिका देवी क्रिकेट संघ भैरवळी आणि या दोन्ही संघांना समान संधी आहे. 50-50 आहे. एक संघ असा आहे ज्यानं सुरुवात खराब होती स्टार्ट खराब होती. पहिल्या ओव्हरमध्ये 3 नंतर 14 आणि 2 षटकामध्ये केलेल्या त्या 32 धावा आपण पाहिल्यात आणि या धावसंख्येचा पाठलाग करताना सलामी जोडी मैदानावरती सज्ज झालेत. सज्ज झालाय सलामीची जोडी पाठलाग मैदानाच्या मध्ये करायचं आहे आणि कशा पद्धतीने या धाव्यांचा पाठलाग केला जाईल त्या देखील आपण गोष्टी पाहणार आहोत. कारण लक्ष मैदानाच्या मध्ये असेल 47चं 47 धाव्यांचं लक्ष. स्ट्राईकला ऋतिक पिचुर्ले पहिला बॉल खेळण्याचा प्रयत्न केलाय. अगदी पहिला बॉल त्या ठिकाणी निर्धाव स्वरूपाचा आपल्याला पाहायला मिळतं. डॉट बॉल आल्यात. ऋतिक आणि गुरुदास ही जोडी मैदानाच्या मध्ये आहेत. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहिलं तर नैनेश पोस्टुरे मैदानाच्या मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्याला देखील चांगली कामगिरी करायची आहेत. धावा बनवल्या आहेत त्या धावा डिपेंड करायच्या आहेत आणि त्या धावा डिपेंड करत असताना कशा पद्धतीनं कुठल्या लेंथवरती गोलंदाजी केली जाईल ते देखील पाहण्यासारखं असेल. पुढील बॉल फटका खेळलाय बॅटच्या रडार मध्ये. मिडल ऑफ दी बॅट परफेक्टली कनेक्शन आणि बॉलला पाठवलंय सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. ऋतिक पिचुर्ले एक प्राइज देखील आलंय. स्वप्नील खळे यांच्या माध्यमातून एक प्राइज आलंय. लागोपाठचे 3 सिक्सर 500 रुपये ऋतिकसाठी. आणि हा ऋतिक वेगळा आहे. पहिलाच षटकार ऑफस्टम्पच्या बाहेर बीट झालेत. त्यांना माहिती आहे 47 27 धावांचा पाठलाग करायचा. स्टार्ट महत्वाचा सुरुवात महत्वाची आहे. सुरुवात त्या डॉट बॉलनं झाली होती पण एक षटकार एक सिक्सर आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ झालाय. स्कोर 6. 3 बॉल आतापर्यंत फेकून झालं. 6 धावा धावफलकावरती लगावण्यात आल्यात. 41 धाव्यांचा अजूनही पाठलाग करायचा आहे. इथून 17 बॉलचा खेळ तुमच्याकडे बाकी असेल. स्ट्राईकला ऋतिक. गोलंदाज नैनेश पोस्टुरे ते देखील कमबॅक करणं जाणतायत. षटकातील पुढचा बॉल ऑप्शनच्या बाहेर अगदी कट करण्याचा प्रयत्न केलाय. चेंडू मात्र चाललाय क्षेत्ररक्षकाच्या अगदी डोक्यावरून. जोपर्यंत बॉलला मात्र पुन्हा एकदा त्या ठिकाणी अगदी फुल केला जाईल तोपर्यंत 2 धावा त्या ठिकाणी सहजरित्या कंप्लीट होत आहेत आणि 2 धावेने धावसंख्या धावफलकावरती 8. प्रत्येक ओव्हरमध्ये जवळपास 12ची सरासरी आहे. म्हणजे 5 त्या 20 बॉलमध्ये तुम्हाला 47 धावांचा पाठलाग करायचा आहे. तर प्रत्येक ओव्हरला जवळपास 12ची सरासरी तुम्हाला राखायची आहेत आणि ते राखताना सध्या धावफलकावरती येते 8. शेवटचा बॉल शेवटचा चेंडू ऑफस्टम्पच्या बाहेर कट.
नुसतं लांबून दुडून खेळलं होतं. कव्हर पॉईंटला फिल्डर होते, त्यांनी फील्ड केलं गेलं होतं. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. धावा धापलकावरती येतात 9. ज्यावेळेला पहिले षटक संपलं होतं त्या साईडला 3 धावा त्या, इथे 9 धावा आहेत. आफ्टर 1 ओव्हर स्कोर 9 वरती पोचलाय. अजूनही 15 चेंडूचा खेळ शिल्लक आहे, त्यांना 15 मध्ये करायचे आहेत 38. बाजूला जर आपण पाहिलं तर ऋतिक आणि दुसऱ्या बाजूला गुरुदत्त आता गुरु आहे. आणि बघूया गाणं वाजवले, जोडी जमली. आता जोडी जमली तर कदाचित हा धावांचा पाठलाग होऊ शकेल. आणि तोच प्रयत्न हाणून पाडायचा आहे तर गोलंदाज प्रयत्न करणार जोडी तोडण्यासाठी. 2 बॅटर आहेत, 2 फलंदाज आहेत, ते आपल्या एकमेकात साजेशी कामगिरी कशी करतात. ऋतिकनं सुरुवात केली होती त्या सिक्सरनं. गोलंदाजीमध्ये बदल होतोय. सत्यम फुल टॉस बॉल. नो 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 नो. दोन्ही पंचांनी सांगितलं कमरेच्या वर फुल टॉस बॉल, बीमर बॉल. आणि या बीमर बॉलनं 1 रन स्कोर झालाय 10. 10 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. नो बॉल मैदानाच्या मध्ये, त्याच्यावरती आता फ्रीट असेल. फ्रीटचा फायदा कशा पद्धतीनं मैदानाच्या मध्ये घेतला जाईल पाहूयात. ओव्हर द विकेट पुढे टाकलेला बॉल अगदी ऑन साईडला खेचण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाहीयेत. लेग बायचा इशारा पंचांच्या माध्यमातून प्राप्त होतोय. एका सिंगलच्या मदतीनं टीमची टोटल धावसंख्या 11. 47चा टार्गेटचा पाठलाग तुम्ही करतायत. धावा धावफलकावरती 11. नाही बघा, ज्यावेळेला एखादी स्टेशनवरती अगदी यार्डमधनं गाडी येते त्यामध्ये चढता आणि कॉर्नर शीट मिळत नाही ना, त्यावेळेला तसं वाटतं ना. तसं फ्री हिटवरती फटका नाही खेळला का तसं वाटतं. कारण अख्खी खाली गाडी आहे त्याच्यावरती कॉर्नर शीट मिळायला पाहिजे. खिडकीजवळची शीट ती मिळत नाही. ऑफस्टॉपच्या बाहेरचा चेंडू होता, हवेत खेळाय. क्षेत्ररक्षक आहे, दूरवरनं पोहोचण्याचा प्रयत्न करतोय. थोडासा दूर राहिला होता. 1 धावे चेंडूवरती पूर्ण. दुसरे धाव देखील पूर्ण केले. तिसऱ्याचा प्रयत्न सुरू आहे. 2 धावा थांबल्यात. भरपूर काय चाललंय या मॅच मध्ये. या बाजूला त्या बाजूला या बाजूला कभी इधर कभी उधरवाला हा मामला आहे. या 2 धावांनी धावफलकामध्ये होईल वाढ. स्कोर जाऊन पोहोचलाय तो 13. 13 धावा धावफलकावरती सध्याच्या घडीला आपण पाहू शकता. पहिला बॉल नो बॉल सत्यमचा आला, त्याच्यानंतर लेग बायच्या माध्यमातून रन आली. आता 2 आल्यात. आता इथून मैदानाच्या मध्ये तो इंटेंट कशा पद्धतीने दाखवला जाईल, कशा पद्धतीने बॅटिंग केली जाईल सत्यमच्या अगेन्स्ट, ते देखील पाहण्यासारखं असेल. ऑफ्टमच्या बाहेरचा बॉल पुण्याचा मात्र कट केलाय. अगदी जाणून बुजून हा कट केलाय का असंही चित्र सध्या मैदानावरती दिसलंय. आणि बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पार. जो चौकार हवा होता तो चौकार आलाय. 4. बाबा जाणून मजून कट केलाय की बाबा कट चाललंय सध्या धावफलकावरती. धावा 17 धावा. अजून 30 धावा करायच्या आहेत. अजून 30 धावांचं आव्हान असणार आहे. लेग स्टंपच्या बाहेर पुन्हा एकदा पंच वळतात, इशारा करतात. लेग स्टंपच्या बाहेर वाईट बॉलचा इशारा. स्कोर जाऊन पोहोचलाय तो 18 आहे. मागच्या चेंडूवरती कट केला होता आणि चेंडू थर्ड मॅन रिझनमध्ये चौकार. स्कोर 18. 18 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाज रेडी. पुढचा बॉल फटका मात्र पुन्हा एकदा खेळलाय. छान बॉल चाललाय, तिथून फिल्डिंग केलंय. जोपर्यंत बॉल फील्ड केलाय तोपर्यंत एक सिंगल कंप्लीट. सिंगलच्या माध्यमातून धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिलं तर धावसंख्या जाऊन पोहोचतायत 19 धावा ऑन स्कोर कार्ड वरती. 11 बॉलचा खेळ बाकी आहेत. 28 धावेची गरज आहे. 11 मध्ये 28 करायचे आहेत. 19 भाई 19 भी नहीं, लेकिन ये मुकाबला भी 19-20 वाला है. अकरा चेंडूचा खेळ आहे. 28 धावांची आवश्यकता. शेवटचा बॉल आहे या दुसऱ्या षटकातील. लास्ट बॉल, शेवटचा चेंडू, शेवटचा बॉल. गुडघा थोडासा वाकवला आणि चेंडूला पाठवलाय बॉल लाईनच्या बाहेर. उत्तुंग असा दर्जेदार षटकार.
षटकांचा खेळ पाहिला तर पहिल्या 2 षटकांमध्ये 25 धावा तुम्ही बनवल्यात. येणाऱ्या अगदी 2 षटकांमध्ये तुळशी गणेशवाडी या संघाला 22 धावांचं लक्ष असणार आहे. गुरुदास सालुंके 3 बॉलमध्ये 7 धाव्यांवरती खेळतायत. ऋतिक पिचुर्ले 8 बॉलमध्ये 15 धावेची एक महत्त्वाची इनिंग सर सध्या ते साकारतायत. आता अर्ध्या केल्यात, अर्ध्यापेक्षा थोड्या कमी करायच्यात. 10 बॉलमध्ये 22. शेवटच्या 2 ओव्हरमध्ये जर पाहिलं तर त्या टीमनं 32 केल्या होत्या. आता या टीमला 22 करायचे आहेत. शेवटच्या 2 ओव्हरमध्ये पहिल्या इनिंगचा खेळ पाहिला तर 32 धावा केल्या होत्या. ऋतिकसाठी एक कॅश प्राईज आहे स्वप्नील खळे यांच्या माध्यमातून. लागोपाठ 3 षटकार 3 सिक्सर 500 रुपयाचा कॅश प्राईज आहे. 1 ओव्हर पाहिजे, 1 षटक पाहिजे ज्याच्यामध्ये विकेट येतील, धावा थांबतील आणि मॅचमध्ये टीम इन होईल. बरोबर 10 चेंडूचा खेळ शिल्लक आहेत आणि कारण 5 षटकांची ओव्हर आहे त्याच्यामुळे 10 चेंडू आणि धावा करायच्या 22. 10-22 वाला मॅच. वीरेंद्र तयार, समोर गुरुदास सालुंखे सध्या स्ट्राईक एंडवरती. ओ पहिला बॉल लोअर फुलटस बॉल बॅटरने मिस केला, पाठीमागे विकेट किपरने मिस केला आणि बॉल चाललाय लॉंग स्टॉप बाउंड्री लाईनच्या पलीकडे. पंचांचा सिग्नल चौकार. तसा तुम्ही उल्लेख केला फलंदाजाने ती संधी गमावली, बॅटच्या आतल्याकडे लागला आणि यष्टीरक्षक विकेट किपरने देखील चेंडू मिस केला. चेंडू पाठीमागे निघून गेलाय. तो लॉंग स्टॉप रिझनमध्ये चौकार. एक तो चौकार जसं तुम्ही म्हटलं होतं जाणूनमधून कट केला की काय, तिथून सुरू झालेली कटकट आहे. तो कट केला होता ना, तिथून चालू झालेली कटकट आहे ती काही मिठाईचं नाव घेत नाहीत. अशा कटकटीला मिटवायचं तर तुम्हाला किटकॅट पाहिजे, कारण किटकॅट सांगते ना हॅव अ ब्रेक हॅव अ किटकॅट. कटकट मिटवायची तर किटकॅट पाहिजे, विकेट पाहिजे. विकेट पाहिजे तुम्हाला. विकेट येईल का? विकेट. याची कटकट मिटवायची तर किटकॅट. इथे काय झालंय, इथे काय झालंय जज करता येत नाहीयेत. 1 बाउन्स ओव्हर द रोप चौकार. बॉल 8 बॉलमध्ये रन करायचे 14. अशा कंडिशन मध्ये तुम्हाला कॅचेस घ्यायचे आहेत. कठीण कॅच क्रिकेटमध्ये ज्यावेळी तुम्ही टिपता त्यावेळी तुम्ही सहज अगदी तो खेळ दाखवत असतायत, पण हा साधा सोपा कॅच तुम्ही मैदानाच्या मध्ये सोडलाय. 8-14 लोअर फुल टच बॉल. बॉल हवेमध्ये खेळलाय, क्षेत्ररक्षकाला त्या ठिकाणी उलट दिशेनं जाऊन कॅच घेतलाय. आता हा कठीण कॅच अगदी सर्कलच्या बाहेर जाऊन अगदी साधा आणि सोप्या पद्धतीनं टिपलाय. फलंदाज गुरुदास सालुंके. बॅक टू दी डगआउट गॉन. आता तुम्ही घेतलेला मागे येऊन घेतलेला कॅच आपल्या टीमला पुढे जाण्यास फायदेशीर ठरू शकेल. रिटर्न कॅच मॅच मध्ये येण्याची रिटर्नची संधी आहे. धावा धाबलकवरती 33. 7 बॉल 14 धावेची गरज. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज तयार. चांगला बॉल मिस केलाय. पाठीमागचे 2 बॉल खूप चांगले टाकले गोलंदाज वीरेंद्रनं. मॅच मध्ये कमबॅक. नाही म्हणून मी म्हटलं ना रिटर्न तुम्ही ज्या वेळेला आले ना टीमला देखील रिटर्न घेऊन गेलेत. असंही ट्रेनचं तिकीट ज्या वेळेला शनिवारी काढतो ना तर सोमवारपर्यंत चालतं रिटर्नला, बाकीच्या दिवशी दुसऱ्या दिवसापर्यंत चालतं. पण हा रिटर्न कॅच मॅच मध्ये घेऊन आलाय. रिटर्न आपल्या टीमला पुन्हा एकदा परतून आणले. 6 बॉलचा खेळ आहे, 6 मध्ये 14. शेवटचा बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर होता, ऑफ स्टंपच्या बाहेर होता. बॅटला लागला, तोडा लागलाय. या मॅच मध्ये पुन्हा एकदा वीरेंद्रनं सांगितलं बाबा जय वीरू होते का, वीरू आले आणि वीरूने मॅच मध्ये आणलंय. स्कोर जाऊन पोहोचला 33-14. करायचे आहेत 5 बॉलचा खेळ शिल्लक आहेत, 5 मध्ये करायचे आहेत 14.
पहिल्या बॉलवरती आपण पाहिलं तर धावसंख्या मात्र आता प्राप्त होतील. आता टाळ्या वाजवल्यात कोणी, त्या डगआउटमधनं का या डगआउटमधनं? दोन्ही डगआउट आहेत, दोन्ही डगआउट आजूबाजूला खेळाडू आहे, दोन्ही बाजूचं टाळ्यांचा आवाज, टाळ्यांचा गजर दोन्ही बाजून आलाय. धावा धाबलकावरती 35, 4 बॉलचा खेळ आहे, 12 धावांची आवश्यकता आहे. पुढचे 2 बॉल महत्वाचे आहेत, पुढचे 2 चेंडू महत्वाचे आहेत. आलेला चौकार, आलेला षटकार, घेतलेला विकेट, आलेला डॉट बॉल. अलॉंग द ग्राउंड खेळ आहे, पण तिथे फिल्डर आहेत, फील्ड करतील, थ्रो करतील. एक धाव, टाळ्यांचा गजर आलाय. आता कहाणी आले, धाव नाही आहेत. आता दोन्ही बाजूला धाव, टेन्शन आहे. 3 बॉलचा खेळ आहे, 3 मध्ये करायचे आता 12. 3-12 मैदानाच्या आतमध्ये 1-2 असे मारा, मॅच जिंकवणारे मारा. सध्या तुळशी गणेशवाडी तेच सांगतायत, परंतु भैरवली देखील सांगतायत 1-2 असे बॉल टाका, मॅच जिंकवणारे टाका. 3-12 फुलटॉस बॉल, फटका फसलाय हवेमध्ये, घेतलाय त्या ठिकाणी झेल, संपलाय बॅटरचा खेळ, विकेटचं पतन, गॉन. चलाओ ना नैनों से बाण रे, चलाओ ना नैनों से बाण रे, जान ले लो ना जान रे, जान ले लो ना जान रे. नाही, झेल घेतला त्यावेळी आता बरोबर खाली आपण पाहिलं तर भैरवलीचे काही समर्थक आहेत तेही तुम्हाला पाहायला मिळतात, एन्जॉय करतायत. सध्या संजयजी पातेरे यांच्याकडे आमचं लक्ष आहे, कारण आम्ही इथून बरोबर त्यांनाही सध्या पाहतोय आणि ते देखील एन्जॉय करतात. आता नाही, एन्जॉय करण्याचा दिवस आहे. आणि गाणं वाजलं होतं बाबा जान लेना, भाई परिस्थिती को भी जान लेना था. याच्या अगोदर सिंगल रन काढला नव्हता. शेवटचे 2 बॉल 2 मध्ये करायचे आहेत. 12 2 मध्ये 12 2 मध्ये मारा, आणि काय मारलंय 2 मध्ये 12 बरोबर मारलाय, षटकार, सिक्सर. देखा जो तुझे यार दिल में बजी गिटार. सिक्सर आला होता. शेवटचा बॉल, फुलटॉस बॉल मिस केलाय. बॉल बाउंड्री लाईनच्या जवळ फिल्डिंग करण्यात आलाय आणि शेवटच्या लोअर फुलटॉस बॉलचा फायदा नाही घेता आला आणि हा सामना जिंकलाय चंडिका देवी क्रिकेट संघ. भैरवलीच्या संघाने सामना जिंकलाय, त्यांचं अभिनंदन. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आहे तो दिला जाणार आहे. एक किंग में करा मी मारून बाजी, झोप उडवली भल्या